चक्क शेजारचे सुद्धा तुमच्याकडे या भाजीची रेसिपी मागायला येतील आणि घरातले तर कौतुकच करत राहतील. इतकी भारी बनते ही ढाबा स्टाईल पनीरची भाजी. एकदा नक्की करून बघा. तुमच्या सगळ्या पद्धती साईडला ठेवा. धने, जिरे, सौंफ, काळी मिरी, विलायची, लवंग आणि सुकी लाल मिरची छान परतवून घ्यायची. साईडला थंड करायला ठेवायची. आता वाटण करण्यासाठी 2 मोठे कांदे, 1 टोमॅटो आणि काजू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतवून घ्यायचं. भाजीसाठी म्हणून मोठा मोठा चिरलेला कांदा आणि शिमला मिरची त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून अगदी 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं. कांदा, टोमॅटो आणि हे सगळे सुके मसाले घालून छान वाटण काढून घ्यायचं. एकदम फाईन पेस्ट झाली पाहिजे बरं का, नाही तर तोंडात येईल ते खाताना. आता नेमकी लाईट गेली होती त्यामुळे रेसिपी शूट नाही करता आली. कढईमध्ये तेल टाकून हे वाटण टाकायचं आणि त्यानंतर धने जिरे पावडर, लाल तिखट, मीठ आणि थोडासा किचन किंग मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर त्यात पनीर ॲड करायचं. आपण परतलेल्या भाज्या टाकायच्या, मिक्स करून घ्यायचं. आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकू शकता. मीठ टाकायचं, वरनं भरपूर कोथिंबीर घालायची आणि बघा तुमची ही ढाबा स्टाईल पनीरची भाजी इतकी जबरदस्त लागते ना. नक्की करून बघा. भेटू लवकर. बाय.